नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बांधवांनो नमस्कार. आवाज येतोय? आवाज येत असेल तर कमेंट करा. हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणायला सांगितलं आपल्याला शिंदे सरकारने. आवाज येत असेल तर कृपया वंदे मातरम किमान असं लिहावं. येतोय आवाज? तर बांधवांनो 10 ऑक्टोबर पासून सुरू असलेला शिक्षक समन्वय संघाचा महाएल्गार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या समोर मध्यामध्ये आल्यानंतर या आंदोलनाची सद्यस्थिती आणि आजपर्यंत काय घडलं हे घरी झोपलेल्या बांधवाला सांगण्याची गरज आहे. जे मैदानात आमच्या खांद्याला खांदा देऊन लढतायत त्यांचे तर खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त केले पाहिजेत. परंतु जी मंडळी घरी निद्रिस्त स्वरूपात आहे त्यांची सुद्धा कान उघडणी केली पाहिजे की त्यांच्यामुळे नेमकं मैदानावर असलेल्या बांधवांची नेमकं नुकसान काय होतं हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. सांगत असताना बांधवांनो आपल्याला सांगितलं पाहिजे 10 ऑक्टोबरला सुरू झालेलं हे शिक्षक समन्वय संघाचा हा एल्गार आंदोलन, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर विविध संवाद मेळाव्यातून झोपलेल्या बांधवांना जागा करण्याचं काम शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं सर्व समन्वयकांनी मनापासून केलं. त्याच्यामध्ये कुठलीही कसर सोडली नाही. 500, 800, 1000 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला आपण आताच लढणं का गरजेचं हे सांगितले गेलं. परंतु त्याला प्रतिसाद म्हणून 10 तारखेलाच आपली मैदानावर उपस्थिती सर्वांचीच गरजेची होती. ठीक आहे, त्या दरम्यानच्या काळामध्ये परीक्षेचं मूल्यमापन आपल्याकडे होतं. प्रतिसाद देत अनेक बांधव मैदानावर हजर झाले. सांगत असताना आपल्याला एक गोष्ट आपल्या समोर नमूद केली पाहिजे बांधवांनो, या लढ्यामुळे आतापर्यंत साध्य झालं काय? राज्यामध्ये 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार जाऊन माननीय शिंदे साहेबांचं सरकार, शिंदे फडणवीस साहेबांचं सरकार प्रत्यक्षात साकार झालं आणि मंत्रिमंडळामध्ये आपल्याला एक चांगले मंत्री मिळतील, आपल्या परिस्थितीशी सकस भूमिका घेणारे मंत्री मिळतील अशी आशा लावून अनेक संभाव्य नावं समोर येत असतानाच अचानक तुमच्या आमच्या जीवनात नावात जरी दीपक असला तर काळो घेऊन गेलेले माननीय केसरकर साहेब या राज्याचे शिक्षण मंत्री झाले. शिक्षण मंत्री झाल्यावर एक अपेक्षा अशी होती की जी व्यक्ती अतिशय संवेदनशील, सृजनशील असा प्रचार आपल्यापर्यंत शिक्षण मंत्र्याची शपथ घेतल्यानंतर समाज माध्यमातून पोहोचवला आणि आपल्याला असं वाटलं की आता निश्चितच आपल्याला ते न्याय देणार आहे. या न्याय देण्याच्या भूमिकेच्या दरम्यानच पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये झालं. पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यानच्या काळामध्ये माननीय मंत्री महोदय यांची विविध संघटना, शिक्षकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या संघटना असतील,
माननीय शिक्षक आमदार असतील, माननीय पदवीधर आमदार असतील, विधानसभेचे सदस्य असतील, या सर्वांनी या निमित्ताने माननीय शिक्षण मंत्री यांची भेट घेतली आणि त्यांना आजपर्यंत घडलेल्या ज्या गोष्टींचा उहापोह त्यांच्या समक्ष केला. माननीय शिक्षण मंत्री प्रत्येकाची गोष्ट ऐकून घ्यायची, त्यावेळेस आपल्याला असं वाटायचं की किमान ऐकणारे शिक्षण मंत्री भेटले. काळ वाढत गेला, काळांतराने गोष्टी समोर आल्या आणि ज्या वेळेस काही गोष्टी तुमच्या आमच्या अधिवेशन संपल्यानंतर समोर आल्या आणि ज्यावेळेस निवेदन घेऊन आम्ही गेलो, त्यावेळेस कुठले प्रश्न त्या अधिवेशनाच्या दरम्यान गाजले, त्या दरम्यानच्या 25 ऑगस्ट 2022 ला माननीय शिक्षण मंत्री यांनी सभागृहामध्ये आश्वासित केलं माननीय शिक्षक आमदारांना, जे शिक्षक आमदार वर्षानुवर्ष आपल्या प्रश्नावर पोट तिडकीने प्रश्न मांडतायत, प्रश्न सुटेले नाही सुटले तो संशोधनाचा प्रश्न आहे, परंतु त्यांनी प्रश्न मांडला हे महत्वाचं आहे. या प्रश्न मांडणाऱ्या माननीय शिक्षक आमदार असतील, माननीय पदवीधर आमदार असतील, या सर्वांना आश्वासित करत असताना राज्यात प्रलंबित असलेले विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील सर्व प्रश्न सोडण्यासाठी मी कटिबद्ध असून येत्या अधिवेशन संपल्यानंतर 1.5 महिन्याच्या आणि 1 महिन्याच्या कालावधीमध्ये अशा 2 प्रश्नाला उत्तर देत असताना एका प्रश्नाला 1 महिन्याचा कालावधी आणि दुसऱ्या प्रश्नाला 2 महिन्याचा कालावधी माननीय महोदयाने दिला. दरम्यानच्या काळामध्ये आपण 25 ऑगस्ट 25 सप्टेंबर आणि आज हो घातली ऑक्टोबरची मध्यवर्ती तारीख म्हणजे 2 महिन्याचा काळ. जिथं 30 दिवसाचा विषय दिला तिथं 45 दिवस झाले. माननीय शिक्षण मंत्री महोदयांची एक शब्द चला की खूप मनाला भावून जाते की माननीय शिक्षण मंत्री महोदय काय एक भूमिका सांगतात की मी 1-1.5 महिना दिलेला आहे. ज्या वेळेस तुमचं शिष्टमंडळ जाईल त्यावेळेस ते म्हणते मी 1.5 महिना दिलेला आहे, म्हणजे तिथून पुढे 1.5 महिना ते पकडायला लागले. आणि झालेला अनेक प्रश्नांचा उहापोह या निमित्ताने आपल्याला सांगायला पाहिजे. आणि अधिवेशन संपल्यानंतर माननीय शिक्षण मंत्री ज्यावेळेस राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातल्या शाळांचा भेटीगाठी करू लागले, या भेटीगाठीमध्ये आपले बांधव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भगिनी असेल, दुसरे मॅडम असतील, या सर्वांनी या शाळेवर गेल्यानंतर त्या शाळेमध्ये तिथल्या मुलांची चौकशी आणि विनाअनुदानित शिक्षकांची अनौपचारिक पद्धतीने केलेली चर्चा हे सर्व आपल्या समोर मांडण्याचं काम सुद्धा त्यावेळेस झालेलं आहे. त्यावेळेस बांधवांनो तिथल्या मंडळीने विचारलं की 18 वर्ष कोणी म्हणते सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आम्ही येऊन ठेवलो आणि आमच्या अनुदानाच्या प्रश्नावर आपली नेमकी भूमिका काय. त्यावेळेस कुठंतरीही या प्रश्नाचा अजिबात अभ्यास न करता वेगवेगळी उत्तर दिली आणि माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी जखमीवर मीठ चोळण्याचं काम खऱ्या अर्थानं त्याच दिवशी केलं. दरम्यानच्या काळामध्ये शिक्षक समन्वय संघाची वेगवेगळ्या प्रकारचे संवाद मेळावे सुरू झाले. पहिलाच मेळावा म्हणून संत नगरी गजानन महाराजांच्या शेगाव भूमीमध्ये आपण सुरू केला आणि त्या ठिकाणी असलेले सर्व समन्वयक यांनी खऱ्या अर्थाने चांगलं नियोजन केलं. आपण तिथूनच खऱ्या अर्थानं ह्या शिक्षक समन्वय संघाच्या महायोगदान आंदोलनाची सुरुवात केली. आता सांगायला पाहिजे की मागचा इतिहास का सांगतो आपण, सांगायला नाही पाहिजे, पण इतिहास हा भविष्याचा मार्गदर्शक असतो. या गोष्टीतून आपल्याला काही गोष्टी सांगितल्या पाहिजे. बांधवांनो आपलं दुर्दैव की आपल्याला शिक्षण मंत्री कधीच आपल्यातला मिळत नाही. शहरी भागाच्या विचारसरणीचा असलेला माणूस आपल्याला मिळतो, म्हणून वेगवेगळे प्रयोग आपल्यावरच राबवले जातात. शिक्षक समन्वय संघाच्या 10 तारखेला सुरू झालेल्या आंदोलनावर ज्यावेळेस शिष्टमंडळ काही दिवसामध्ये बोलावलं गेलं त्यावेळेस शिष्टमंडळाला सुद्धा सामोरं जाण्याची शिक्षण मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी तसदी घेतली नाही आणि कुठेतरी शिक्षण मंत्र्यांनी बोलवलेल्या या शिष्टमंडळाला अतिशय निराशाजनक उत्तर देण्याचं काम सुरू केलं. आणि पहिलं शिष्टमंडळ काही माननीय आमदार असतील, काही माननीय पदवीधर आमदार असतील यांच्या पायी दिंडीला त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी सांगितलं की मी फिक्स पे करणार आहे. मग त्या फिक्स पेच्या भूमिकेवरच माननीय त्या काळात दिंडी काढणारे माननीय आमदार असतील, माननीय पदवीधर आमदार असतील यांनी आपल्या समोर खऱ्या अर्थानं मोठ्या स्वरूपात व्यक्त होण्याची गरज होती. ते काही दिवसांनी व्यक्त झाले आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला असं कंत्राटी पद्धतीचं एक विशिष्ट वेतन द्यायची भूमिका माननीय शिक्षण मंत्र्यांची आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायला पाहिजे, माननीय शिक्षण मंत्री महोदयांची ही भूमिका नाही. वेगवेगळ्या पद्धतीच्या यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठका होत असताना त्याच्यामध्ये सखोल चर्चा या भूमिकेवर झाली की या शाळांची वेगवेगळ्या पद्धतीची
वेतन अनुदानाची मागणी अनेक दिवसापासून प्रलंबित आहे, याच्यामध्ये काहीतरी आपण भूमिका घेतली पाहिजे असं ज्यावेळेस सखोल या मंत्री गटामध्ये ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस मंत्री गटातून आलेला हा जो बोबाटा होता की यांना फिक्स पे दिलं पाहिजे, आणि तेव्हापासून मात्र आपल्याला मनात एक चीड तयार झाली आणि आपण मैदानावर येण्याचं ठरवलं. तत्पूर्वी शिक्षक समन्वय संघाचे हे संवाद मेळाव्यातून झोपलेल्या बांधवांना गेली 2.5 वर्षे ज्यांना असं वाटलं की आपण आता मैदानावर जाण्याची गरज नाही, आपोआप शासन देईल, अचानक शासन पडलं, दुसरं शासन आलं आणि 2.5 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं संभाव्य मोठा धोका तयार झाला. आज 20 वरून 40 केलेली बांधव आणि ते 20 वर असलेली बांधव 20 वरच लटकून गेली. आज ह्या काळाला किमान 2 वर्षाच्या पुढचा काळ आज आपल्याला परंतु आपला कुठलाही टप्पावाढ झाला नाही आणि सूत्रही लागू केलं नाही. आपल्याला एक अपेक्षा होती या राज्याचे संवेदनशील माननीय मुख्यमंत्री आपल्याला निश्चित न्याय मिळवून देतील, या भूमिकेशी आपण सुसंवाद ठेवून प्रत्येक संवाद मेळाव्यात लोकांना एकत्र करण्यासाठी आपण भूमिका घेतली. पण तुम्हाला एक गोष्ट सांगितली पाहिजे बांधवांनो, अनेक वेळा आंदोलन सुरू झालं, शिक्षण मंत्र्यांनी कुठलं शिष्टमंडळ बोलवलं नाही. फिक्स पेवर आढळून बसलेले माननीय शिक्षण मंत्री महोदय आंदोलनाचा जसा 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 तुमचा रेटा वाढत गेला तसा तसा त्या पद्धतीने तयार केलेलं सर्व नसती ऐवज त्या ठिकाणी सगळं स्टॉप करण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे. हे तुम्हाला पहिल्यांदा आपल्याला या लढ्यातून काय साध्य झाले तुम्हाला सांगायला पाहिजे. माननीय शिक्षण मंत्री तुमच्या आंदोलनाकडे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये कायम सोबत असताना ते सांगत होते, त्यांची चेहरे आणि देहबोली सांगत होती की या बांधवांचा आंदोलनामध्ये नेमकी काय स्टँड होतो, काय ठाम भूमिका होती, त्याच्यावर आपल्याला निर्णय केला पाहिजे. इथपर्यंत माननीय शिक्षण मंत्री आहे. दरम्यानच्या काळामध्ये झालं की आंदोलन चालू असतानाच याच आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी या राज्यातील माननीय शिक्षक आमदार असतील, माननीय पदवीधर आमदार असतील, यांनी आपल्याला मैदानावर येऊन आश्वासित केलं की येत्या आठवडाभरात जर आपला मागण्या संदर्भात निर्णय झाला नाही तर तुमच्या मागण्याच्या पुष्ट्यार्थ विधान भवनासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर आम्ही या ठिकाणी निश्चित तुमच्या मागण्याच्या पुष्ट्यार्थ आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, उपोषणाला आणि धरणे आंदोलनात या ठिकाणी बसणार आहे. मग असं करत असतानाच या ठिकाणी सांगितलं की हा विराट जनसमुदाय हा विश्वास ठेवून आझाद मैदानावर एकत्र आला होता आणि विश्वास सांगत असताना त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला या समुदायातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली बांधवांना, तुमचा फिक्स पे हा स्टॉप झाला आणि शिक्षण मंत्री महोदय तुमच्यावर आंदोलनावर विचार करायला सुरुवात झाली. माननीय शिक्षण मंत्री महोदय त्यांच्या हटवती भूमिकेला आजही अडूनच आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे बांधवांनी. कालांतराने हा समुदाय जो विराट रात्री अपरात्री मुंबईमध्ये इतरत्र वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना माननीय शिक्षण मंत्री महोदयाच्या कानावर या गोष्टी जात होत्या की शिक्षकांची संख्या अलोट आझाद मैदानावर जमलेली आहे आणि खऱ्या अर्थाने लढायला सुरुवात झाली. आणि मैदानावर लढत असतानाच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका शिक्षण विभागातले अधिकारी असतील, अर्थ विभागातले अधिकारी असतील, यांनी माननीय शिक्षण मंत्री महोदयाकडे मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. दरम्यानच्या काळामध्ये माननीय शिक्षक आमदार, शिक्षक पदवीधर आमदार यांनी केलेल्या धरणे आंदोलनात समोर जाण्याची सुद्धा माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी नकारात्मक भूमिका घेतली होती. एवढी हटवती भूमिका घेणारा महाराष्ट्राला लाभलेला पहिले शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा माननीय दीपक केसरकर साहेबांचा गौरव केला पाहिजे असं मला वाटतं. त्यांचा कोणत्या शब्दात गौरव करण्यापेक्षा आपण जर आझाद मैदानाला आपली उपस्थिती दाखवली तर त्यांचा गौरव कशा कशा पद्धतीने आपण करत आहोत हे तुम्हाला सांगायची गरज नाही. या करत असताना माननीय शिक्षक आमदार आणि माननीय पदवीधर आमदार यांची एक बैठक लागली आणि या बैठक लागली असताना या बैठकीच्या दरम्यान मध्ये आपल्याला हे सर्व आमदार वेगवेगळ्या मागण्या घेऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांचे आभार मानले पाहिजे की या आमदारांनी आपल्यासाठी पहिल्यांदा माननीय शिक्षक आमदार, माननीय पदवीधर आमदार असे पहिल्यांदा कुठलंही मागं आणि पुढे लांबपर्यंत अधिवेशन नसताना आझाद मैदानामध्ये पुकारलेल्या लढ्याच्या पुष्ट्यार्थ माननीय शिक्षक आणि पदवीधर आमदार विधान भवनासमोर बसले. म्हणून माननीय सगळ्या शिक्षक आणि पदवीधर आमदारांचे मी त्या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. परंतु आपल्याला आभार व्यक्त करत असताना एक खंत सुद्धा आपल्या समोर मांडली पाहिजे बांधवांनो. ज्या मागण्या यांनी सभागृहामध्ये मांडल्या होत्या त्या मागण्यांचा कागद घेऊन माननीय शिक्षक आमदार आणि माननीय पदवीधर आमदार यांनी उठलं पाहिजे. याचं कारण असं उठायला पाहिजे होतं. का उठायला पाहिजे होतं याचं कारण तुम्हाला सांगितलं पाहिजे की आज रात्री असलेले सरकार उद्या कोण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेईल हे आपल्या बांधवांना आता चिंतेचा विषय पडलेला आहे. जर उद्या नवीनच मुख्यमंत्री झाले आणि उद्या होणाऱ्या वेगवेगळ्या सरकारच्या असलेल्या भवितव्याबाबत समाज माध्यमातून ज्या बातम्या आपल्याला ऐकू येतात की वेगवेगळ्या बातम्यातून आपल्याला कळतं की मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कदाचित माननीय शिक्षण मंत्र्यांनी जर
आपलं खातं सोडलं दुसरं खातं घेतलं तर मग दिलेली संभाव्य तारीख सुद्धा काही कामाची असणार नाही. हे माननीय शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांना आपण खऱ्या अर्थात त्या ठिकाणी सांगितलं होतं की बाबा यांच्याकडून असलेलं जे काही सध्याचं आहे ते सद्यस्थितीमध्ये यांच्याकडून ठोस आश्वासन आपण घेतलं पाहिजे. पण त्या ठोस आश्वासनावर कागदी स्वरूपात आम्ही त्याला मानतो, नुसतं बैठक होऊन त्यामध्ये फायदा नाही. माननीय शिक्षक आमदार माननीय पदवीधर आमदार यांनी भूमिका रास्त घेतली की त्यांनी एका विशिष्ट आश्वासनावर माननीय शिक्षण मंत्री असले यांनी त्यांना एका बैठकीमध्ये काय नेमका ठोस आश्वासन दिलं आणि त्यांनी ते उपोषण सोडलं. ठीक आहे, त्यांनी उपोषण सोडलं, त्यांच्या पातळीवर त्यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुष्ट्यार्थही केलेलं आंदोलन त्यांच्या सदसद विवेक बुद्धीला सारासार विवेक बुद्धीला पटलं म्हणून त्यांनी मागे घेतलं. त्याबद्दल आमच्या शिक्षक समन्वय संघाची कुठलीही नाराजगी नाहीये, कारण पहिल्यांदा आमच्या मागणीला पुष्ट्यार्थ आपण विधान भवनासमोर मांडलं, याच्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने तुमचे आभार व्यक्त केले पाहिजे. दरम्यानच्या काळामध्ये कुठल्या माननीय शिक्षक पदवीधर आमदारांनी आम्हाला अशी विनंती केली नाही की तुम्ही उठा. त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने चर्चा झाली. किमान तो प्रश्न ऐरणीवर येऊन पुढं जे तळ्याकाठावर तो प्रश्न होता तो तळ्याकडे झुकायला सुरुवात झाली आणि प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी माननीय शिक्षण मंत्री पावलं उचलायला सुरुवात झाली. ही गोष्ट का सांगतो बांधवांनो, तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की माननीय शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार गेल्यानंतर एक बैठक ज्यामध्ये झाली त्या बैठकीमध्ये शिक्षक समन्वय संघ आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये इतर काही शिक्षक संघटनेचे पदाधिकारी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. आपल्याला या बैठकीला संबोधित करत असताना सर्व शिक्षक आमदार शिक्षकांचे प्रश्न सुटले पाहिजेत या भूमिकाशी ठाम भूमिका घेऊनच माननीय शिक्षण मंत्री महोदयाकडे आले होते. परंतु दरम्यानच्या काळामध्ये पहिली बैठक संपल्यानंतर 12 वाजेच्या नंतर सर्व शिक्षक आमदारांकडून वेगवेगळ्या मागण्यांचा समुच्चय करून त्या नसत्या घेऊन त्या दरम्यानच्या असलेल्या मागण्या या ठिकाणी माननीय शिक्षण मंत्र्यांनी त्यांना सांगितलं की मी आता तुमच्या मागण्यांचं सगळं सविस्तर विवेचन ऐकलेलं असून मी आता काय करतोय, माननीय मुख्यमंत्री माननीय राज्याचे अर्थ तथा उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन येतो, त्यांच्या कानावर हा प्रश्न टाकतो, त्यांचं ओपिनियन काय आहे हे ओपिनियन ऐकून पुन्हा आपण सगळ्या संघटनेसोबत बसू अशी भूमिका घेऊन माननीय शिक्षण मंत्री ज्यावेळेस विधान भवनातून निर्गमित झाले त्यावेळेस दरम्यानच्या 2 तासाच्या काळामध्ये माननीय शिक्षण मंत्री यांनी माननीय उपमुख्यमंत्री असेल या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे साहेब असतील या सर्वांना त्या ठिकाणी विचारात घेऊन त्यांची काय चर्चा झाली ही सविस्तरपणे मांडण्याचं काम पुन्हा विधान भवनामध्ये येऊन सर्व शिक्षक तथा पदवीधर आमदार यांच्या समोर मांडण्याचा वापर त्या ठिकाणी केला. मांडत असताना त्या ठिकाणी ठराविक प्रश्नाबाबतच शिक्षण मंत्री आग्रही दिसले. ज्या मागण्यासाठी शिक्षक समन्वय संघाचा महायज्ञ चालू आहे तो प्रामुख्याने या राज्याला ज्या 19 सप्टेंबर 2016 मुळे काळा दिवस राज्यावर या ठिकाणी राज्यातल्या विनाअनुदानित लोकांच्या जीवनामध्ये आला तो GR ज्या ठिकाणी सरसगट पुढील आदेशापर्यंत हा जो शब्द आहे ज्यामुळे आज आपण खास्ता खात गेली 2016 ते 22 च्या दरम्यानचा काळ आपण काढतोय. आपल्याला एक गोष्ट सांगितली पाहिजे बांधवांनो, आम्ही ज्यावेळेस या शासन निर्णयावर त्यांना बोललो त्यावेळेस शासन निर्णयावर बोलत असताना माननीय शिक्षण मंत्री महोदय अजिबात त्या ठिकाणी सकारात्मक नव्हते. त्यांची भूमिका ही फक्त काही प्रश्न सोडवण्यासंदर्भात होती. आंदोलन ज्या मागणीसाठी चालू आहे प्रामुख्याने त्या मागणीवर मात्र कुठेतरी बाजूला सरकण्याचं काम माननीय शिक्षण मंत्री यांनी केलं. ज्या प्रश्नासाठी 1 आणि 3 महिन्याचा कालावधी दिला त्या माननीय शिक्षण मंत्र्यांनी त्या सुद्धा प्रश्नापासून पळ काढण्याचं काम या ठिकाणी याच बैठकीत घेतला. म्हणून आम्ही माननीय शिक्षक आमदार पदवीधर आमदारांना सांगितलं की आंदोलन शिक्षक समन्वय संघाचा एक संस्कार पडलेला आहे राज्याला की शिक्षक समन्वय संघ हा कागद घेतल्याशिवाय मैदान सोडत नाही. मग विना कागदाचं मैदान सोडायचं कसं ही भूमिका शिक्षक समन्वय संघाच्या उपस्थितीतल्या समन्वयकांनी या बैठकीत असलेल्या सर्व सन्मान्य शिक्षक आमदार असतील पदवीधर आमदार असतील यांना समजावून सांगितले आणि त्यांना सुद्धा ती भूमिका आवडली. आमच्या भूमिकेचं स्वागत सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदारांनी केलं की बाबा ठीक आहे, बरोबर आहे, तुम्ही जे बोलता बरोबर आहे, सरकार कुठला असेल कोणता शिक्षण मंत्री असेल काळामध्ये सांगता येणार नाही, तुम्ही सुद्धा मैदानावर त्या ठिकाणी दटून राहिलं पाहिजे. आंदोलन पुढं चालत असतानाच या दरम्यानच्या काळामध्ये या आझाद मैदानावर असलेला आपला उद्रेक पाहून तिथल्या प्रशासनाने माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं त्या ठिकाणी शिष्टमंडळ कॉल केलं आणि शिष्टमंडळ त्या ठिकाणी माननीय फडणवीस साहेबांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर आपलं गेलं. सह्याद्री अतिथीगृहावर गेल्यानंतर ज्यावेळेस 1 to 1 आमची फडणवीस साहेबांची चर्चा झाली या प्रश्नासंदर्भात पहिला प्रश्न आमचे समन्वयक श्री प्राध्यापक दीपक कुलकर्णी सरांनी विचारला की 19 सप्टेंबर 2016 साहेब धोरण रद्द केलं पाहिजे आणि दरवर्षी आम्हाला ती प्रतिवर्षी 20%, 40%, 100% पर्यंत 5 वर्षाचा प्रवास आहे
तो आता परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही भूमिका घेतली पाहिजे. त्यावेळेस स्पष्टपणाने या ठिकाणी फडणवीस साहेबांनी सांगितलं की हे धोरण आम्ही रद्द करू शकत नाही, निश्चित तुम्हाला तुमचा फायदा होईल अशी आम्ही भूमिका घेऊ, तुमच्या मागण्याला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्यावेळेस सुद्धा माननीय फडणवीस साहेबांनी अतिशय पोषक भूमिका सर्व मागण्याला घेतली आणि हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात लवकरच हे सर्व प्रश्न अजेंड्यावर आणले जाईल अशी त्यावेळेस त्यांनी त्या समन्वय संघाच्या या शिष्टमंडळासमोर सुविचारी भूमिका त्या फडणवीस साहेबांनी महोदयांनी घेतली. ही भूमिका घेत असताना फडणवीस साहेबांचा एक गोष्ट लक्षात आली की त्यांना प्रश्न सोडवण्यासंदर्भात सकारात्मक असलेली महोदयांची भूमिका अतिशय योग्य होती. त्या ठिकाणी सांगत असताना त्यांनी भले 2016चं धोरण रद्द करायचं नाही, परंतु सध्याच्या शाळा नेमक्या कोणत्या टप्प्यावर आहेत तर 2020ला जर यांनी 40 दिला असेल तर 2020-21 ला हे 60 वर जातात, 21-22 ला 80 वर आणि आज आपण 100% जातो. ही सुद्धा त्यांच्या बोलण्याच्या रूपातून आपल्याला लक्षात आलं. म्हणजे शासनाची मानसिकता देण्यापर्यंत तयार झाली असताना मात्र आपले बांधव या ठिकाणी आझाद मैदानावर उपस्थित राहिले नाही. ही मात्र ही सुद्धा खंत या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त केली पाहिजे. शासनाची आजही मानसिकता देण्याची विचार करा बांधवांना, आपल्यातले अनेक बांधव सगळे आझाद मैदानावर डोळे लावून बसले आणि त्या प्रत्येकाच्या घरी दिवाळीचा सणाचा उत्सव असताना ती मात्र काळी दिवाळी साजरी करण्यासाठी आपण मैदानाकडे पोहोचलं पाहिजे. माननीय शिक्षण मंत्री महोदय असतील, आपल्याला सांगितलं पाहिजे या निमित्ताने काल परवा सुद्धा एक अनौपचारिक भेट काळी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक समन्वय संघाच्या समन्वयकांनी कायम आंदोलन करत असताना एक सुविचार अंगीकारलेला आहे की चर्चा करत संवाद साधत आपल्या मागण्या कशा सोडून घेता येईल या भूमिकेतून शिक्षक समन्वय संघ प्रत्येक पाऊल टाकत चालत असतो. आणि या दरम्यानच्या काळामध्ये दीपक कुलकर्णी असतील, राहुलजी कांबळे असतील, गजानन काकड असतील, प्राध्यापक अनिलजी परदेशी असेल, या सर्वांनी मिळून आझाद मैदानाच्या सगळं समन्वयकांना तिथल्या उपस्थित शिक्षकांना विश्वासात घेऊन माननीय मुख्यमंत्री यांची भेट घेण्याची अनौपचारिक, ज्यामध्ये कुठलाही शासकीय शिष्टमंडळ न घेता अनौपचारिक त्यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहोचला की नाही पोहोचला हे तपासण्याची भूमिका माननीय सर्व समन्वयकांनी घेतली आणि अनौपचारिक भेट वर्षा या निवासस्थानी त्या ठिकाणी झाली. चर्चा करत असतानाच माननीय मुख्यमंत्री महोदयांना सर्व प्रश्न अवगत करण्याचं काम आपल्या समन्वयकांनी त्या ठिकाणी केलं. समन्वयकांनी पहिला प्रश्न त्या ठिकाणी सांगितलं की राज्यामध्ये तुमचं सरकार असताना किंवा तुम्ही ज्या सरकारमध्ये असताना याच्या अगोदरच्या दरम्यानच्या संसदीय कारकिर्दीमध्ये या शाळांना 20%, 40%, 80%, 100% अनुदान दिले जायचं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस बोलत असताना सांगितलं हो 20% दिले म्हणजे ती 100% झालीच पाहिजे, असं होत नाहीये का? म्हणजे लक्षात घ्या, हा प्रतिप्रश्न समन्वयकांना माननीय मुख्यमंत्र्यांनी केला. म्हणजे असा टप्पावाढ होत नाहीये का? याचा अर्थ आपल्या प्रश्नाच्या बाबतीत माननीय शिक्षण मंत्री महोदय यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्या कानावर कुठली गोष्ट टाकली नव्हती हे आता लक्षात आणि अधोरेखित त्या ठिकाणी केलं पाहिजे. या संवेदनशील मनाच्या माणसाकडून आपल्याला ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहेत बांधवांनो. 20%, 40%, 60%, 80% आणि 100% होत नाही असं अजिबात होता का म्हणे. कशामुळे होत नाही तर त्या ठिकाणी आपल्या समन्वयकांकडे प्रश्न बदल साहेब पैशाचं कारण सांगितलं होतं. कसल्या पैशाचं कारण? मी पैसा उभा करतो. हे सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आश्वासक शब्द त्या बैठकीमध्ये या समन्वयकाच्या शिष्टमंडळाला अनौपचारिक शिष्टमंडळाला संबोधित करताना सांगितलं. यांनी सांगितलं की माननीय शिक्षण मंत्री महोदय म्हणतात पैसे नाहीत. तात्काळ ज्या माणसाचा राज्याला नाव लौकिक आहे, या अगोदर सुद्धा विधान भवनामध्ये अधिवेशन चालू असताना ज्यावेळेस मी भेट घेतली ती माननीय मुख्यमंत्री महोदयाची, त्यावेळेस सुद्धा भेट घेत असताना ह्या प्रश्न ज्यावेळेस मी त्यांच्या समोर मांडला त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस आपल्या सीएस आयकाला सांगितलं की या प्रश्नाच्या बाबतीत बोललं पाहिजे म्हणून सीएस आयकाने पेन समोर केला होता, परंतु त्याच ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पेन नको फोन आण, शिक्षण मंत्र्याला मला बोलायचंय असं म्हणून तात्काळ फोन त्या ठिकाणी लावला. परंतु सभागृहामध्ये चालू असलेल्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये माननीय शिक्षण मंत्री महोदय गुंतले असल्या कारणाने त्यांना तो फोन अचीव करता नाही आला. परंतु काल मात्र अशाच प्रश्नावर पुन्हा ज्यावेळेस उहापोह झाला त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री यांनी तात्काळ माननीय शिक्षण मंत्री महोदय यांना फोन लावला आणि फोन लावून तात्काळ तुम्ही वर्षावर दाखल व्हा, हे शिष्टमंडळ माझ्याकडे भेटायला आलं, आपण त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना बोललं पाहिजे. त्यांची दिवाळी आझाद मैदानावर काळी होत असताना आपण कसा दीपोत्सव साजरा करू शकतो हे त्यावेळेस त्यांनी शिक्षण मंत्री महोदयाला सांगितलं. शिक्षण मंत्री महोदय एका खासगी दौऱ्यानिमित्त असतानाच माननीय शिक्षण मंत्री एअरपोर्ट वरून तसेच वर्षावर दाखल झाले आणि खरी चर्चेला सुरुवात झाली. या ठिकाणी
वेगवेगळ्या प्रश्नाच्या बाबतीत मी प्रश्न सोडवतोय, माझं सोडण्याची भूमिका आहे. सर्व शिक्षक आमदार महोदयांना मी सांगितलंय, यांचे जे प्रतिनिधी आहेत सभागृहामध्ये दिलेले शब्द मला पाळायचे. ही भूमिका घेऊन ज्यावेळेस माननीय शिंदे साहेबांसमोर स्पष्टीकरण देणं चालू होतं, या दरम्यानच्याच काळामध्ये आपल्या समन्वयकांनी खऱ्या अर्थाने भूमिका घेतली की बाबा आम्हाला तुम्ही जे प्रश्न सोडवतात त्या प्रश्नाबद्दल चर्चा करायची नसून ज्या प्रश्नासाठी आंदोलन चालू आहे त्या प्रश्नावर चर्चा करायची आहे. प्रश्नाचं आंदोलन त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की तुम्ही 15 नोव्हेंबर 2011 नुसार मूल्यांकन करता, 4 जून 2014 नुसार उच्च माध्यमिकचं मूल्यांकन करता, परंतु अनुदान वेतन सूत्र त्या शासन निर्णयामध्ये स्वयंस्पष्ट करण्यात आलेलं असताना ते मात्र त्याच्यापासून लागू न करता दुसरं वेतन सूत्र तुम्ही तात्पुरता धोरणात्मक निर्णय घेऊन 2016 ला त्यानुसार वेतन सूत्र लागू करता. ही भूमिका मात्र चांगली नाही. आम्हाला आमच्या असलेले वेतन सूत्र लागू करून द्या. ही भूमिका सर्व आपल्या निष्णात समन्वयकांनी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयासमोर मांडल्यानंतर पैशाची अडचण भासू देणार नाही, पैसा उभा कसा करायचा मी बघतो, तुम्ही फक्त निर्णयापर्यंत आलं पाहिजे. ही भूमिका त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना शिक्षण मंत्र्यांना सांगितली आणि माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की मी या संदर्भातला अहवाल एकत्रित करून 1 नोव्हेंबरला, लक्षात घ्या 1 नोव्हेंबरला या संदर्भातल्या राज्यातल्या सर्व पक्षीय विधान परिषदेच्या शिक्षक असतील, पदवीधर आमदार असतील आणि आझाद मैदानावर सुरू असलेल्या या शिक्षक समन्वय संघाच्या असलेल्या समन्वयकापैकी शिष्टमंडळ त्या बैठकीमध्ये बोलून आपण सर्व समक्ष निर्णय करू अशी भूमिका शिक्षण मंत्री महोदयांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मांडली. आता शिक्षण मंत्री महोदयांनी अशी भूमिका मांडल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही वाटलं की निश्चितच शिक्षण मंत्री आता निर्णय वाटलं की हे निर्णय देत आहेत तर आपण थोडीशी बाजू थोडी शांत केली पाहिजे, आपण आपल्या घरी दिवाळी साजरी करायला गेली पाहिजे आणि आपण आंदोलन मागे घेतलं पाहिजे असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं गेलं. परंतु मागे घेतील ते आमचे समन्वयकच नव्हे, समन्वयकाने ठाम भूमिका त्या ठिकाणी व्यक्त न करता सरळ सांगितलं की आम्ही अजिबात नाही, कागद घेतल्याशी शिक्षक समन्वय संघ कधी आझाद मैदान सोडत नाही. ही भूमिका शिक्षक समन्वय संघाच्या सर्व सन्माननीय समन्वयकांनी आझाद मैदानावर उपस्थित सर्व शिक्षकांना सांगितले. अनौपचारिक बैठकीचा तुम्हाला सांगायचं तात्पर्य एक बांधवनो, याच्यामध्ये एक मुद्दा अधोरेखित केला पाहिजे की काय केलं पाहिजे की येत्या 1 नोव्हेंबर, लक्षात घ्या 1 नोव्हेंबरला होणारी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि राज्याचे सृजनशील संवेदनशील मनाचा असंच म्हणावं लागेल असे माननीय दीपकजी केसरकर शालेय शिक्षण मंत्री यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक विधान भवन येथे होणार आहे. आणि या बैठकीमध्ये माननीय शिक्षण मंत्री महोदयाचं असं मत आहे की या बैठकीमध्ये सुरू असलेल्या सर्व प्रश्नांच्या न्याय मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही ठाम निर्णय त्याच दिवशी करू. असं जर आपल्याला या राज्यातले माननीय मुख्यमंत्री, माननीय शालेय शिक्षण मंत्री जर बोलत असतील तर बांधवांनो आपण आता घरी का करत आहोत हे आता मला समजून सांगण्याची वेळ आली. तुमच्या आमच्यासाठी राज्यातले तमाम बांधव या ठिकाणी आझाद मैदानावर उद्या काळी दिवाळी साजरी करतायत. काळी दिवाळी साजरी करत असताना काळी दिवाळी यावेळेसच का, ही शेवटची दिवाळी आहे. बांधवांनो शिक्षक समन्वय संघ कायम पहिल्या संवाद मेळाव्यापासून तुम्हाला सांगत आलेला आहे की शिक्षक समन्वय संघ यापुढे आझाद मैदानावर उतरणार नाही. शिक्षक समन्वय संघाचं हे सर्वात शेवटचं आंदोलन आहे आणि यापैकी तरी सगळं समन्वयकांनी सुद्धा सांगितलं की प्रत्येक समन्वयकाचंच हे शेवटचं आंदोलन ठरावं. ही भूमिका घेऊन शिक्षक समन्वय संघ आपल्या समोर ताटमानेने मैदानावर लढतो आहे. शिक्षक समन्वय संघ ताटमानेने मैदानावर लढत असताना मात्र आपण जर घरी असू आणि मला असे खंत आपल्याला तुम्हाला सांगायला पाहिजे की बांधवांनो ते आपण योग्य करत नाही. राज्यातल्या घरी असलेल्या बांधवांमुळे जर लढत असलेल्या बांधवांवर अन्याय होण्याची वेळ येत असेल तर घरी बसलेल्या बांधवांनी खऱ्या अर्थाने डोळे उघडे ठेवून आता नवं पोरं आपल्या दारावर आलेलं जगणं आपण मागे जाऊ नये याची जर आपल्याला अपेक्षा असेल. अंतिम टप्प्याकडे लढ्याचे शेवट होतो आहे, लक्षात घ्या. अंतिम टप्पा असा आहे की या निमित्ताने आपल्याला कुठल्याही परिस्थितीत यशाच्या अतिशय उंबरठ्यावर आहे. राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयाला ज्या प्रश्नांचं आकलनच या ठिकाणी माननीय शिक्षण मंत्री यांनी करून दिलं नसेल तो प्रश्न चांगल्या प्रकारे गळी उतरवण्याचं काम, अवगत करण्याचं काम आपल्या सर्व समन्वयकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. एवढं समन्वयक रात्रंदिवस आझाद मैदानावर मुंबईमध्ये काम करत असताना जर आपण घरी राहू तर निश्चित मला असं वाटतं ही खूप खेदाची बाब या ठिकाणी म्हणावं लागेल. आपल्याला बांधवांना सांगितलं पाहिजे उद्याचा दिवस हा राज्यातल्या सर्व शिक्षक बांधवांसाठी अतिशय महत्वाचा काय आहे. आतापर्यंत आझाद मैदानावर वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या सर्वच आमदारांनी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतलेली आहे.
परंतु उद्या शिक्षक समन्वय संघाच्या महाएल्गार आंदोलनास सत्ताधारी पक्षातले आमदार आपल्या येऊन दिवाळी साजरी करणार आहेत हे लक्षात घ्या. आपलं दुःख पुन्हा एकदा शासनाच्या दरबारी थेट संवादातून त्या ठिकाणी जाणार आहे. राज्याचे आपले पालकत्व स्वीकारलेले माजी मंत्री असे माननीय रणजितदादा पाटील असे या सत्ताधारी पक्षाचे आमदार शिक्षक आमदार माननीय नागोजी गाणार साहेब असतील, निरंजनजी डावखरे साहेब असतील, हे सत्ताधारी पक्षाची भूमिका घेऊन आपल्यामध्ये उद्या एक याच शासनाचा निषेध म्हणा अथवा आपल्या बाजूची ठाम भूमिका व्यक्त करण्यासाठी काय जे असेल, परंतु शासन आणि शिक्षक समन्वय संघ याच्या संवादाची भूमिका घेण्यासाठी उद्या हे सर्व महोदय शिक्षक समन्वय संघाच्या या महाएल्गार आंदोलनामध्ये येऊन आपल्या सोबतच काळी दिवाळी साजरी करणार आहेत. अशा काळी दिवाळीला आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने आपण आलं पाहिजे. बांधवांनो, 298च्या वर आपले शिक्षक बांधव काही सेवानिवृत्त झाले. याच आकड्यामध्ये काही बांधव अकाली आजाराने अकाली निधन त्या ठिकाणी झाले. या सर्व बांधवांना खऱ्या अर्थानं या दिवाळीमध्ये आपण सुद्धा यांच्या दुःखाचं कुटुंब कोणत्या परिस्थितीत असेल, अनेक बांधव अर्ध्यातच सोडून गेल्यानंतर त्या बांधवांची दिवाळी आज कशी असेल, त्या बांधवांना कसं त्या शिक्षक मृत झालेल्या शिक्षकाच्या घरी नेमका काय अंधार असणार आहे, कदाचित आपण उद्या आपलं काय होऊ शकतं हे आपल्याला अजिबात त्या ठिकाणी माहिती नाहीये. म्हणून हीच योग्य वेळेची फायदा आणि संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला आझाद मैदानावर आलं पाहिजे. या वेळेस जर आझाद मैदानावर आपण आला नाही तर निश्चित तुम्हाला सांगतो बांधवांनो, हे असलेलं सरकार केव्हा कोणत्या वेळी कशा पद्धतीनं काय करेल हे आपल्याला सांगायची नव्यानं गरज नाही. हे माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी आपल्या समोर वेळोवेळी सादर केलेलंच आहे. माननीय शिक्षण मंत्री आता निर्णयापर्यंत आले असतानाच आपण नेमके मैदानाकडे पाठ फिरू तर निश्चित आपल्या पाठीवर मांडण्याचं काम हे सरकार म्हणून या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री करू पाहत आहेत. या राज्याचे उपमुख्यमंत्री न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत, राज्याचे मुख्यमंत्री न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत. परंतु स्वतःलाच अतिशय चाणाक्ष समजणारे आमचे राज्याचे आणि समस्त विनाअनुदानित शिक्षकांचे पालक म्हणून ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं अनुदान झोळीत टाकण्याचं काम, दिवाळी आमची दीपोत्सव साजरा आमच्या घरात आनंदाचे दिवे लावण्याचं काम माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी करायला पाहिजे होतं. परंतु आज या दिवस मावळतीला पूर्व संध्येला सुद्धा आज आपल्यापर्यंत कुठलाही निर्णय माननीय शासनाने घेतलेला नाही. बांधवांनो, त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी आझाद मैदानाकडे फिरलं पाहिजे. आझाद मैदानावेळेस आपण यावेळी आझाद मैदानावर येऊ नये तर मैदानावर असलेले बांधव आणि त्यांचा असलेला टळटळाट आपल्याला किमान माफ करणार नाही. माननीय शालेय शिक्षण मंत्र्यांना माझी आणखी ही विनंती आहे, उद्या लक्ष्मी पूजन आहे. उद्याच्या लक्ष्मी पूजनाला प्रत्येक आझाद मैदानावर उपस्थित असलेला विना तथा अंशतः अनुदानित शाळेतला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महिला शिक्षिका सुद्धा आझाद मैदानावर आपले लेकरा बाळासह उपस्थित आहेत. या सर्वांना आनंदाची दिवाळीची भेट उद्या आपल्या शासनाच्या वतीने जे आमदार महोदय आपल्याकडे येणार आहे त्यांना आपण सुसंवाद करून आणि आपल्याशी संवाद घडून माननीय राज्याचे द्रष्टे नेते ज्या व्यक्तीला देणं कळतं, ज्या व्यक्तीनं 20% दिलं, ज्या व्यक्तीनं 40% दिलं, जी व्यक्ती पुढचं काहीतरी देऊ शकते असे या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांना माझी नम्र विनंती आहे की आपण देणारे आहात, दानशूर आहात, देण्याची भूमिका आपली कायम राहिलेली आहे. कुठेही त्यामध्ये आडपडदा न ठेवता आपण चर्चा करत असतात. राज्याची आर्थिक परिस्थिती तुम्हाला कळते, त्याच परिस्थितीमध्ये त्या आर्थिक परिस्थितीला आम्ही सुद्धा 18 वर्षे काम करून त्या ठिकाणी हातभार लावलेला आहे. एक जालन्यावरून नांदेडला जाणारा समृद्धी महामार्गाला तुम्ही 6,000 कोटी रुपये देत असताल तर तो 2 वर्षे समृद्धी महामार्ग नाही झाला तरी चालतो. परंतु चिमूटभर असलेले आमचे राज्यातले 63,000 विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचारी यांना आपण खऱ्या अर्थाने दिवाळीचं मोठं सप्रेम गिफ्ट देण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी करावं. मन उदार करून या बांधवांचे प्रश्न सोडवावे. हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण भूमिका घ्याल. या वतीनं आपले जे येणारे येणारे जे महोदय आझाद मैदानाला महाएल्गार आंदोलन संबोधित करण्यासाठी आणि आमच्यात बसून काळी दिवाळी साजरी करणार आहेत त्यांच्या वतीनं आपण आमच्यापर्यंत निरोप पोहोचून निश्चित आम्हाला न्याय देण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केला पाहिजे अशी सुद्धा आपल्याला या संवादाच्या माध्यमातून आपल्याकडे भावना व्यक्त करतो. या राज्याला लाभलेला संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब आपण भावनेच्या आहारी न जाता परंतु या कुटुंबाच्या भावना समजून घेणं आपण गरजेचं आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेला हा आमचा 63,000 बांधव किमान आपल्या सरकारच्या वतीनं नेहमी संवेदनशील सहृदयपणा जपून राहील. कुठे कृतज्ञ होणे
नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.